मी आता आलोय पट्टण कोडोलीला। हेलो कॅमेरामॅन इधर फोकस करो। श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या अगदी समोर चालू झालाय हैदराबादी डोसा। अख्ख्या उडीद डाळीचं हे पीठ असतंय, त्याच्यावर कांदा घातला जातोय, टोमॅटो, उपीट सुद्धा घातलं जातंय, आलम चटणी आणि स्पेशल गरम मसाला यावर घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मधून 2 तुकडे करायचे। प्रत्येक डिशवर थोडंसं पनीर घातलं जातंय। आता स्पेशल मसाला डोसा रेडी आहे, अगदी हैदराबादी स्टाईल। सेम डोस्यावर पनीर घातल्यावर पनीर डोसा आणि चीज घातल्यावर चीज डोसा होतोय 80 आणि 70 रुपये। आणि सर्व करण्याची सुद्धा अनोखी पद्धत आहे, बघा किती मस्त दिसतंय। पारंपरिक पद्धतीचे कापडावरची इडली आणि म्हैसूर बोंडा भजी, यांची म्हैसूर बोंडा भजी गोड नसते, हे एक वैशिष्ट्य आहे। आणि किती मस्त फुलतीये बघा, अगदी टमटमीत गोल बॉल सारखी, खूपच मस्त छान अशी गोल्डन फ्राय करायची आणि आता रेडी आहे टम्म फुगलेली म्हैसूर भजी। खूपच क्लास लागते, नक्की ट्राय करा। आता इडली सुद्धा रेडी आहे आणि आता तट्टे इडली तयार केली जाणार। याच्यावर गावरान तूप घातलं जातंय आणि वरनं स्पेशल खारमपुडी, शेंगदाण्याची चटणी आणि आलम चटणी घातली जाते। तवा इडलीसाठी कांदा, टोमॅटो आणि आलम चटणी घातली जाते, त्याच्यावर मसाला मारला जातोय आणि नंतर ही शेंगदाण्याची चटणी घातली आहे। थोडंसं तेल घालून व्यवस्थित परतून घेतलं जाणार आणि यावर आता एकत्र केल्यानंतर या इडल्या ठेवल्या जाणार। खूपच मस्त लागते, नक्की टेस्ट करून बघा। आता इडल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या, त्याच्यावर पुन्हा तेल घालायचं आणि छान अशी ही स्पेशल तवा इडली झालेली आहे। ही हैदराबादमध्ये मी खाल्ली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये या ठिकाणी खायला मिळाली। नक्की ट्राय करून बघा, 80 रुपयाला ही डिश आहे। या ठिकाणी लोणी डोसा सुद्धा आता प्रसिद्ध होत आहे। मेनू कार्ड दिलंय, पॉज करून बघू शकता। स्वतः सगळे पदार्थ टेस्ट केले, खूपच मस्त होते। नक्की यांची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्यायची असेल तर YouTube चॅनलवर जाऊन सर्च करा, फॉलो करा।